निवडणुका येतात जातात. मी गेले 35 वर्ष पुणेकरांनी, पुणे जिल्ह्याने, पिंपरी चिंचवडनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी दिली. मला अनुभव पण त्याच्यात मिळाला. मी अनेक भागामध्ये जात असतो, आपल्या राज्यात फिरत असतो, देशाच्या इतर राज्यात जात असतो, कधी परदेशात पण जाण्याची मला संधी मिळते. आणि मी पाहत असतो की तिथं काय काय सुधारणा ते करतात, कशा पद्धतीने करतात, तिथले नागरिक त्याच्यात कसे समाधानी होतात, आणि मग ते आपल्या इथे राबवण्याच्या करता आपण काय केलं पाहिजे. मगाशी सुभाष जगतापांनी बोलत असताना पिंपरी चिंचवडचा उल्लेख केला. पुणेकरांनो, 1992 पासून 2017 पर्यंत त्या भागातली सूत्र पिंपरी चिंचवडकरांनी माझ्याकडे दिलेली होती. आणि ते वेगवेगळी छोटी गावं एकत्र करून नगरपालिका झाली आणि नंतर महानगरपालिका झाली. पुण्याचं तसं नव्हतं. पुढं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याच्या परिसरामध्ये सोन्याचा नांगर फिरवला. राजमाता जिजाऊंनी त्यांना ही सगळी शिकवण दिली, ही इतिहासात नोंद आहे. आणि त्याच्यामुळं पुण्याला खूप मोठा कित्येक वर्षाचा इतिहास आहे. तसा पिंपरी चिंचवडचं नाही. पिंपरी चिंचवड ही नंतर कासारवाडी असेल, फुगेवाडी असेल, भोसरी असेल, पिंपरी असेल, चिंचवड असेल, पिंपळे निलक असेल, वाकड असेल, अशी वेगवेगळ्या ग्रामपंचायती एकत्र करून नगरपालिका झाली आणि नंतर महानगरपालिका झाली. आज देश आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. आज ती कर्जबाजारी झाली, तिथं भ्रष्टाचार बोकळलाय. ते सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही, मी तिकडं सांगेन. पण पुढं विद्येचं माहेरघर, पुढं सांस्कृतिक राजधानी, पुढं रिटायर्ड लोकांचं एक चांगल्या प्रकारचं सुरक्षित असं ठिकाणाचं शहर. पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था त्या काळामध्ये चांगली होती. पुण्यामध्ये आम्ही लोक पाहत होतो त्यावेळेस कोयता गँग नव्हती. लहान अल्प वयीन मुलं हे वेगवेगळ्या मध्यमवर्गीयांच्या गाड्या फोडण्याचं, टू व्हीलर जाळण्याचं प्रकार गेल्या 8-9 वर्षामध्ये जे वाढले ते आमच्या काळामध्ये नव्हते. मगाशी सुभाषने सांगितलं तसं मला पूर्ण बहुमत पुणेकरांनी दिलं नाही. 2 वेळेला 5-5 वर्षाची टर्म मिळाली. मी वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना संधी देण्याचं काम केलं. मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना पुणेकरांनो, कधी जातीमध्ये धर्मामध्ये तेढ होईल असं कधी वाक्य माझ्याकडनं येणार नाही. आता काही माझ्या सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान दिलं. त्या संविधानाचा आदर या देशातली 140 कोटी जनता करते. जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान आहे ते. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललोय. मला कामाची आवड आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी एखाद्या कामामध्ये लक्ष घातलं तर सकाळी 6 वाजल्यापासून त्या कामाच्या मागे लागत असतो. ही माझी काम करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून माझं घर पुण्यात आहे. आम्ही सगळ्यांनी यावेळेस विचार केला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ आणि तुतारी, आम्ही एकत्र आलो, युती केली आणि त्याच्यातनं ह्या निवडणुका लढवतो. यामध्ये उमेदवार देताना आता प्रभाग क्रमांक 20